नवे पंख पसरा लहरा बिर बिर डारे. हॅलो हाय मेघा. काय चाललंय? तर महाबळेश्वरला काय करते? खूपच थंडी वाजते. नमस्कार मित्रांनो, तर सौरभ ठाकूर व्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दिसेलच, पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये नक्कीच धमाल मस्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत, कारण की आमची फॅमिली असल्यावर म्हणजे विषयच नाही. सगळं तोड म्हणजे काय बोलतात त्याला, माझ्या मस्तीचं बाई हमखास असते. तुम्ही याच्या आधीचा पण व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. बॅग लोड करून घेतो सध्या. चलो CNG भरून घेतो फुंड्यावरच, कारण की मग ते इथून डायरेक्ट निघता येईल ना. कितीचा टायमिंग दिलेला आपल्याला? 6चा टायमिंग दिलेला आणि आता वाजलेत 8:30. म्हणजे मला वाटतं निघता 10 तरी वाजतील आज. पण तेथपर्यंत मी वडापाव खाऊन घेऊ. अजून अंघोळमध्ये सांगते ना 10 तर वाजतील. आत्ताच न्यूज आली, मॉडेलिंग करायला चालू केलं आमच्या दियाने. सालाबादप्रमाणे यंदा हागल्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे खोटी बोलते, गणितात नापास आहे. दिया काहीच पाहिजे. आपल्याला महाबळेश्वर जायचं आहे. गणपती बाप्पा. सानू तू डाएटवर होतीस ना? हे काय आहे? नाही, मी कधीच डाएटवर नव्हतो. होतीस? ढोकला सुरबीला जमला नाही म्हणून चपटा करून आणलाय. अरे सगळ्यांना पुरल म्हणून आणलाय तो. बसली ती म्हणून तो चपटा डोसा झाला. नेहमीप्रमाणे ट्रिपला लेट सुरुवात झालेली, पण चांगली सुरुवात झालेली आहे. आता वाजलेत 9 वाजलेत आणि आमचा 6 वाजताचा टायमिंग होता जायचा. पण ठीक आहे, आम्हाला थोडा लेट सगळीकडे जायला लागतं. एक सवय झालेली आहे आमच्या बर्थडे पासून ना सानू. आपल्याला बर्थडे पासून सवय झालेली आहे ना, एक तास लेट, एक तास लेट. हा, कांदानी पेशा आहे आमचा. भाऊ कुठे चाललो? कुठे चाललेत? शनी शिंगणापूर पाली. प्रणव माली. गाडीची PUC संपली होती, तर आम्ही आता रोहा कोलाडच्या इथं थांबून PUC वगैरे काढून घेतली. मग इथून जरा आता चेक करू, म्हणजे पेपर पण नव्हतं याच्यात, प्रिंट वगैरे करून घेतलाय. हॉटेल भाग्यश्री इथे थांबलोय. 4 बोकडांचा बेत आहे. आज बोकड खाऊनच जाणार. क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा. आज भाग्यश्रीचं मटणच खाऊन जाऊ. तुम्हाला कसं वाटतं हॉटेल भाग्यश्रीला? क्वालिटी होता. क्वालिटी और क्वांटिटी. मस्त मस्त. 4 बोकड कापले. आम्ही आता थांबलोय स्वप्न बाबांचं या घराजवळ. माझा बर्थडे आहे. तुम्ही बघू शकता स्वप्न बाबांचं. संपली का इथे जेव भरा? कशी बोलते? अरे ते ड्रायव्हर बोलते नवीन आहे. किती वेळा महाबळेश्वर चालवलीस तू? इथं विषय गंभीर. प्रणव चष्मा कुठून घेतलास तू? लेन्स कार्ड. इथं विषय गंभीर, प्रणव गंभीर. आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला, कारण की ऑलरेडी 11:30 झालेत. तर माही फूड कोर्टचे थांबलोय रायगड दरबार जवळ. 50 मीटर. आता सध्या थांबलोय नाश्ता करायला रायगड दरबार जवळ इंदापूरमध्ये. आता नाश्ता करून घेतो, कारण की 11:30 झालेले आहेत. तर नाश्ता करून आता डायरेक्ट नंतर कंटिन्यू रनिंग करता येईल. तर आपण 2 तास तरी आरामात जातील.
म्हणजे जेवायला लवकर थांबायला नको. तर सध्या आता पोट फुल करून घेतो. दर्शन आपल्या खडपावर बसायला गेला आता याच्यावर घेऊन. काय आहे लोकेशन हायवेला जरा चांगली वाटली तर आम्ही जरा आता फोटो काढायला थांबलोय. मॉडेल या फोटो काढायसाठी. पूर्वाला आतमध्ये लॉक करून ठेवली ना तू फोटो काढतेस. उघड. एकटीला चक्कर आली आता आतमध्ये. याही फोटोच्या नादात आहे ना स्पेशली दियानी तिला अटकवली तिथे आतमध्ये. कसं लावशील तू सांग मला. जीवन सफर करा मस्तीने. नवे पंख पसरा लहरा बिर बिर डारे. महाबळेश्वर मध्ये एंट्री केली. नाही 1, 2 आणि तिसरी बस. किती दिवस चालेल. काय 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 भाऊ एवढा वाचून काढला. एवढ्याला ते पेपर वाचून झाला असता. समोर पार्किंगला लावल्यात गाड्या आणि व्ह्यू बघा तुम्ही समोर. आत्ता जस्ट फार्म हाऊसवर पोचलो आहे आणि म्हणजे सामान आम्ही आतमध्ये टाकला. त्याच्या आधीच म्हणजे या एरियामध्ये पूर्ण म्हणजे डोंगराचा भाग आहे इकडचा. या एरियामध्ये एवढी माकडं आहेत का ते फार्म हाऊसमध्ये घुसून आमच्या म्हणजे भाकऱ्या जे सामानाचं बऱ्यापैकी नुकसान झालं याच्यात. त्याच्यात तांदूळ वगैरेचे पिशवी फोडून टाकले आणि त्याच्यामध्ये ज्या भाकऱ्या होत्या त्या आपण सगळ्या खाऊन आम्ही समोरच्या घरात बघतो 2 माकडाही भाकऱ्या नेल्या. पण विचार केला अरे घ्या ना माकडांना भाकऱ्या कुठच्या आल्या. नंतर जेव्हा खाली बघायला गेलो तेव्हा समजलं का आपल्याच भाकऱ्या नेल्या सगळ्या. तर म्हणजे कुठली पण गोष्ट ठेवायला आता भीती वाटते बाहेर का जवळपास राहूच शकत नाही. जेवणाचं तर वांदेच झालं यांचे मुलं. पण बघूया आता सध्याचं दुपारचं जेवण आता आम्ही बाहेर करायचं चाललं आहे. बघूया कसं काय ते. सगळी सेटलमेंट चालू आहे आमची खाली. कारण की पूर्ण खाली म्हणजे चिप्सची पॅकेट वगैरे होते सगळे ते फाडून टाकले. भाई सेफ नाही आहे इधर. या सगळ्या बकऱ्या माकडाने खाऊन गेला. कशी जाम नुकसान झालं. चीज आता खायला चालू. माझे आवडीचे पदार्थ मी नेहमी वापरतो. पिंडांचे टॉवेल. कारण की कसं खराब झाला तरी चांगला वाटेल ना ते. हे पण तेच वाटतं. क्वालिटी वर्सेस क्वांटिटी. हे नाही 12 मला दिले नाही. बघा सगळे मेकअप करून कसे टाकाटाक आहेत. मेकअप गरम मसाला बघू शकता तुम्ही. कलर बघा. कलर पण बघा मॅच होते. ब्लश केला पुसला दिसत होता. आत्ताच रेडी झालोय आणि आता रेडी झालोय
आणि मार्केटमध्ये चाललो आहे आता. मार्केटमध्ये ना वेना लेक जवळ चाललो आहे. वेना लेक एक्सप्लोअर करतो कसं काय ते, आणि नंतर मग जेवायचा कसा प्लॅन करायचा ते पण बघायला लागेल. सध्या इकडचा काय प्लॅन नाही, कुठं जायचं काय फिक्स असं नाही आहे. आता आलो आम्ही वेना लेक जवळ. वेना लेक आमचा मगाशीच प्लॅन झालेला की बोटिंग करूया, पण बोटिंग करायला आता सध्या कंडिशन बघू शकता पाठीमागं. कंडिशन पूर्ण धुक्यान पॅक झालं आहे आणि पाऊस पण जास्त आला आहे, त्याच्यामुळं प्लॅन कॅन्सल. सध्या बघू इथून काय खायला भेटते का, आणि बघू इथून कुठं जायचं ते अजून का ठरला नाही. सध्या तर आमचा इथे यायचा प्लॅन होता, पण पूर्ण पाऊस आणि धुका. पण एकदम क्लायमेट भारी आहे, जबरदस्त क्लायमेट आहे. हां विना लेक हां काटा आला रे, काटा आला. हे बघ कसली हाऊस होती बाबा, सगळी हाऊस पाण्यात गेली. दिया आऊट. ठरव मनात की थंडी नाही लागत. थंडी लागते का? थंडी लागत नव्हती ना? तेच तू अशीच कॉन्फिडन्स ठेव, लागत नाही, थंडी नाही लागत. थंडी लागते का? मी का तर लाल झाली. नाही 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 नाही. रील शूट करतात. नटीने मारली मिठी. माहोल मस्त झालाय, तर मॅगी खाऊन घेतो जरा. पाऊस आलाय, छत्र्या पण नाही आणल्या. नक्की खायला आले का शेकायला आले? शेकायला आले. मका खाऊन घेतो आता, कारण की पावसाचा मका खायला जरा भारी वाटतं ना. सगळ्यांचं झालंय खाऊन. काय झालं? आपलं हॉटेलवर येऊये. हॉटेल भाग्यश्री काय झालं? गेला पाऊस. आता आलोय मेन मार्केटमध्ये. आता म्हणजे रात्रीचं पण सामान घ्यायचं आहे, मग चिकन वगैरे जे काय असेल ते घ्यायचं आहे, आणि इथूनच खाऊन निघूया. काय ते जे भेटेल आता चांगलं आहे हॉटेल बघून खाऊन घेऊया. हनुमानाचं मंदिर आहे मस्त असं. दिया घेणारच? आवडलाय का बघ, मस्त वाटत. उषा घरी 3 आहेत, पण हा घेऊ का? हा नाही, ब्लॅकवाला दाखव ना घालून. तो ब्लॅकवाला कसं जरा चांगला वाटतंय. हा ते मला वाटतं तू आता गाणी रेकॉर्ड करायला जाणारच मला वाटतं. हॅलो, हाय मेगा. काय चाललंय? तू महाबळेश्वरला काय करते? खूपच थंडी वाजते. अरे खूप थंडी आहे, घेऊन चल. अरे बापरे. दिया इकडे ना, इकडे दिया. लबुबू मानस. तर धनंजय माने इथेच राहतात. आता आलोय हॉटेल मेघदूतमध्ये. जरा पेट पूजा करून घेतो, कारण की खूप टाईम झाला आहे फिरतोय. तर आता जेवून घेऊया. जेवून नाही, टाईम पण तसं झालं नाही, 7च वाजलेत. पण बघूया, जर जेवायचा मूड झाला तर ठीक, नाहीतर मग काहीतरी खाऊन जाऊ. मला छत्री माझ्या दीदीने घेतली. जुई दिला बोललो मला छत्री घेतली नाही. जरूरत नाही यारो की जरूरत है लांबच्या माणसांची. आता ते आनंदनगरला राहायला गेली म्हणून त्या थोडी मला लांब वाटते, नाही तर माझ्या जवळच असायची तेव्हा लांब नाही वाटायची. आता रिटर्न ये
ये शूट संपला ही छतरी राजा बाबू आ गए। राजा बाबू हाथ में है लबूबू। चलो राजा बाबू। कोथिंबीर घ्या कोथिंबीर घ्या कोथिंबीर घ्या कोथिंबीर 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 10 का डझन घेतलास काय? मार्केटमधून रात्रीच्या जेवणाची खरेदी करून घेतली आणि मगाशी मेघदूतमध्ये जरासं आम्ही नॉर्मल तंदुरी वगैरे खायसाठी गेलेलो, कारण की रात्री पण घरी बनवायचं आहे, रूमवर जाऊन बनवायचं आहे, त्यासाठी मग पहिला खाऊन घेतलं तर थोडाफार, कारण की असा पण टाईम जाणारच बनवायला. जेवणाची तयारी चालू आहे सध्या. पापलेट आणि बोंबील. पापलेटच आहे ना? हा जिताडा आहे. हा जिताडा, पापलेट आणि बोंबील आहेत सध्या. जे काय ते XYZ. तू फोडणी देतोस का? आणि जुई कांदा टाकतो सध्या. आणि मनाली माझ्या फेवरेट कोलब्या, जे माझ्यासाठी आज कोलब्यांचा तिने बेक केलाय. आणि सगळ्यात हेवी काम मानसीचं आहे, मिक्सरवरचं. आणि इकडे काजू सोलले जातात गोव्याचे. हे कच्चे रॉ काजू आहे ते. सायली आणि मी काजू सोलतोय. आणि बिया नेहमीप्रमाणे काहीच कामाची नाही. कोथिंबीर काय खालीच काय लागतात का त्याच्यात? विसर्जन करून टाका. नागपंचमी आली आज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कुठं काय खोट दिसत असेल यांच्यात तर कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आपण इकडे सेंड करू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.